नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर बघितलं तर निफ्टीची एक्सपायरी होती आणि कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलं असेल, काही ज्या आपण लेवल डिस्कशन केलं होतं त्या जर नोट करून ठेवल्या असतील आणि आपण हे देखील डिस्कशन केलं होतं की जी प्राइज ॲक्शन बनलेली आहे, प्राइज ॲक्शन थोडीशी निगेटिव्ह आहे आणि त्याच निगेटिव्ह प्राइज ॲक्शनवरती आपण काही लेवल डिस्कशन केलं होतं आणि आजचं जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्युएशन बघायला मिळाले. म्हणजे कालचा जर तुम्ही चार्ट बघितला निफ्टीचा तर काल निफ्टी डाऊन साईडला येत होता, लोअर लो पॅटर्न क्रिएट करत चालला होता. मार्केटने आज काही केलं नाही. मार्केटनी गॅप डाऊन ओपन झाला, लेवलवरती पुलबॅक घेतला आणि परत लोअर लो पॅटर्न क्रिएट करत गेला. म्हणजे मार्केटने जी कालची जी मोमेंटम होती तीच मोमेंटम मार्केटने आज देखील कंटिन्युएशन केलेली आहे आणि त्याच हिशोबाने आपण त्या लेवल डिस्कशन केल्या होत्या डाऊन साईडच्या, नो ट्रेडिंग झोन, बुलिश साईडच्या. आता तुमचा दिवस कसा होता हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला पाहिजे, कारण की ज्या पद्धतीने मार्केटने आजची मोमेंटम दिली आहे, हो मार्केट स्लो होतं परंतु मार्केटमध्ये एक प्राइज ॲक्शन होती आणि बेसिक जरी तुमच्याकडे प्राइज ॲक्शनचं नॉलेज असेल किंवा तुम्ही शिकत जरी असाल बेसिक प्राइज ॲक्शन, ॲडव्हान्स तर सोडूनच द्या, परंतु बेसिक जरी प्राइज ॲक्शन शिकत असाल तर जे डाऊन साईड मोमेंटम आला आहे कुठे ना कुठे तो तुम्हाला प्रिडिक्ट करता आला असेल. नसेल तुम्हाला जमलं प्रिडिक्ट करायला तर तुम्हाला अभ्यासाची गरज आहे, मार्केटमध्ये प्रॉपर एज्युकेशनची गरज आहे आणि तुम्हाला जर ते घ्यायचं नसेल तर मार्केटमध्ये टिकणे हे खूप अवघड आहे. आता 2-3 व्हिडिओमध्ये मी वारंवार सांगत होतो की स्टार्टिंगलाच सांगत होतो की अभ्यास किती गरजेचा आहे मार्केटमध्ये, तुम्हाला शिकण्यासाठी किती गरज लागते अभ्यासाची. तर काही लोकांची तिकडे निगेटिव्ह कमेंट होता, मी त्यांना इग्नोर देखील करत होतो. परंतु खरंच सांगायचं झालं ना तर अभ्यासाशिवाय मार्केट नाही आहे आणि तुम्ही जे मार्केटकडून अपेक्षा ठेवताय त्या अपेक्षा जर तुम्हाला वाटत असेल की मार्केट पूर्ण करेल तर तुमचा तो गोड गैरसमज आहे, कारण की मार्केट डायनॅमिक आहे. मार्केटला चालायचं तसंच मार्केट चालणार आहे, तुमच्या आणि माझ्यानुसार मार्केट चालणार नाही. परंतु कुठे ना कुठे मार्केटला जर आपल्याला रीड करायचं असेल, मार्केटला जर कुठे ना कुठे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी अभ्यासाची खूप जास्त गरज आहे. ओके, तर तुमचा आजचा ओव्हरऑल ट्रेडिंगचा सेशन कसा होता हे जर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल. इतर लोकांना देखील ती कॉमेंट बघायला मिळतील, वाचायला मिळतील. मी देखील काही कॉमेंट वाचतच असतो. ज्या काही गोष्टी कॉमेंटमध्ये तुम्ही देताय, कुठल्या कॉमेंटला उत्तर द्यायचं हे देखील मी तिकडे देत असतो की बाबा एखाद्याचा खरोखर एक चांगला क्वेश्चन आहे तर त्याला उत्तर देतो, कारण की ते क्वेश्चन जर त्या पद्धतीचं असेल तर उत्तर देतो. बाकी चांगला होता, हे होता ते वाचतो मी कमेंट. आणि असं नाही की प्रत्येकाला उत्तर द्यायलाच पाहिजे, असं की त्याचा राग रुसवा फुगा धरू नका, कारण की कमेंट जर वाचलं तर तिकडे मी लाईक करतो कमेंटला. ओके, सो कमेंट नक्की करत जावा. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर निगेटिव्ह आहे, अजूनही मार्केटचं स्ट्रक्चर निगेटिव्हच दिसत आहे. मग ते निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, दिसत आहे. आता उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. परंतु लास्टचे 3-4 ट्रेडिंग सेशन जर बघितले बुधवारचे तर बुधवारी मार्केटनी बऱ्यापैकी मोमेंटम दाखवलेली आहे. त्याच्यासाठी काय लेवल आहेत, काय सपोर्ट आहे, काय रेजिस्टन्स, काय काय प्राइज ॲक्शन आहे हे आपण डिटेल्समध्ये डिस्कशन करणार आहोत निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स 3 इंडेक्समध्ये. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करत जा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा. कालचं 1500 लाईकचं गोल होतं, कंप्लीट झालं नाही आणि जवळजवळ 7,000 ते 8,000 लोकांनी व्हिडिओ बघितला होता, परंतु लाईक करत नाही. का लाईक करत नाही ते तुम्हालाच माहिती. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. परंतु कालच्या व्हिडिओला चांगलं सबस्क्राईब झालं होतं, जवळजवळ 100+ सबस्क्रायबरनी लोकांनी जॉईन केलं होतं, सबस्क्राईब केलं होतं. सो तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि या व्हिडिओला किती सबस्क्रायबर होतात ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. ओके, तर सुरू करूया. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट इकडे ओपन केलेला आहे. ओके, ही प्राइज ॲक्शन आपण काल डिस्कशन केली होती. तुमच्या जर लक्षात असेल तर आपण बघा पहिले लेवलनुसार बघून घ्या, नंतर तिकडे थोडक्यात समजून सांगतो. बघा मार्केटनी वरती गेलं
हां, आणि खूप साऱ्या मित्रांचे हे देखील क्वेश्चन होते की सर प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स कुठे आहे, तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. आणि अजून काय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल लिंक आहे तर तुम्ही बघू शकता. ओके, परंतु प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. ज्यांनी कोणी जॉईन केलेलं आहे त्यांच्यामध्ये काही चेंजेस झाले ते त्यांच्या अभ्यास केल्यानंतर प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा, ते देखील तुम्ही सांगू शकता की तुमच्यामध्ये काय बदल झाला आहे. ओके, तर ती लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. मार्केट बघा इकडनं ओपन झालं होतं काल, सोमवारचं ट्रेडिंग सेशन, तिकडनं खाली आलं होतं. इथं पॅटर्न अशा पद्धतीने निगेटिव्ह करत होतं. मार्केट बघा आता काय झालं, फ्रेश डाऊन साईड जाण्यासाठी मार्केटला एकतर एक पुलबॅक पाहिजे होता, किंवा मार्केटनी एक कन्सोलिडेशन करून डाऊन साईड गेला तर मग डाऊन साईड मुवमेंटम येताना दिसले असते. आता पेट्रोलचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की 1 लिटर पेट्रोलमध्ये जर एक गाडी 100 किलोमीटर जाते आणि तर 1 लिटर पेट्रोलमध्ये ती गाडी जर 95 किलोमीटर गेली, तर याचा अर्थ काय की बाबा 5-10 पॉईंट इकडे तिकडे होईल, परंतु आता कुठे ना कुठे नवीन पेट्रोल भरण्याची गरज आहे गाडीमध्ये, त्याच्यानंतरच गाडी आपल्याला पुढे जाताना दिसू शकते. तसंच झालं, मार्केट निकाल इकडे एक डाऊन साईड मोमेंटम दिलं, मार्केट डाऊन साईडला आलं. आता नेगेटिव्हमध्ये तर डायरेक्ट सेलिंगला जाणं हाय रिस्की होतं. मार्केटने एक पुलबॅक घेतला, जिकडे पुलबॅक आपण इकडे पुलबॅकची विचार करत होतो, मार्केटने एक पुलबॅक घेतला, नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला. म्हणजे बघा पुलबॅक काय घेतला आहे, तर ऑलरेडी इकडनं मार्केट नेगेटिव्ह होतं. आता का म्हणजे काय, त्याच्या मागचं रिझन काय आहे, टेक्निकल ॲनालिसिसनुसार की मार्केटनी ऑलरेडी एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. डायरेक्ट मार्केट डाऊन साईड ओपन झाल्यावरती काय होतं की मार्केटनी एक पुलबॅक घेतला, पुलबॅक नंतर मार्केटनी या 26,142 हा जो सपोर्ट होता, त्या सपोर्टला रेजिस्टन्सचं काम केलं आणि तिकडनं मार्केटने परत निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. या लेवलवरती वाटत होतं थोडंसं मार्केट प्राइज ॲक्शन करून थोडंसं बुलिश झालं, परंतु तोपर्यंत दिवस संपलेला होता. आता ओव्हरऑल जर बघितलं तर इकडची प्राइज ॲक्शन तर इथपर्यंत मार्केटनी सिमिलर प्राइज ॲक्शन करत करत मार्केट खाली आले, काही चेंजेस नाही. आणि हे आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये डिस्कशन केलं तर प्राइज ॲक्शनवरनं. बरं, 26,022ची लेवल आपण शेवटची लेवल डिस्कशन केली सपोर्टची, कुठपर्यंत मार्केट आलं, 26,000च्या आसपास. ओके, म्हणजे ज्या पण आपण नेगेटिव्ह साईडच्या लेवल दिल्या होत्या, बघितल्या होत्या, त्या मार्केटनी डाऊन साईडला जे सपोर्ट होते त्या लेवलवरती मार्केटनी सपोर्ट घेत मार्केट खाली आलेलं आहे. ओके, तर लेवल सगळं आता रिमूव्ह करूया आपण, सगळं रिमूव्ह करण्यासाठी थोडं हाईड करूया आणि 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. आपण काल लाईन चार्ट ओपन केला होता, आपण ही प्राइज ॲक्शन काल डिस्कशन केली होती डबल टॉपची. आपण डिस्कशन केलं होतं, या सपोर्टच्या खाली मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. काय केलं, मार्केटनी सपोर्ट ब्रेक केला आणि खाली नेगेटिव्ह मोमेंटम. आता आपण कॅन्डलस्टिकवरती तर बघतोय चार्ट, परंतु हे काय दाखवलं होतं काल मी तुम्हाला, कारण की ही प्राइस थोडीशी नेगेटिव्ह वाटत होती आणि त्याच नेगेटिव्ह पार्ट इम्पॅक्ट आपल्याला 143 पॉईंट निफ्टी एक्सपायरीच्या दिवशी डाऊन साईडला आलेला दिसतो. डिस्कशन केलं होतं का नव्हतं आपण, हे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, कारण की बुलिश साईडला जाण्याचा स्कोप खूप कमी होता. आणि काल हे देखील आपण डिस्कशन केलं होतं, जर तुम्ही बुलिश साईडचा विचार करत असाल तर कोणत्या लेवल आपण डिस्कशन केल्या होत्या हे देखील आपण डिस्कशन करूया. हा स्विंग आपण डिस्कशन केला होता, गेले का त्या स्विंगच्या वरती, नाही. काही बुलिश प्राइज ॲक्शन क्रिएट केली की इकडे, नाही. मग तुमचा व्ह्यू काय होता ते कमेंटमध्ये सांगा. कोणी कोणी बुलिश साईडचा व्ह्यू प्लॅन केला होता ते देखील कमेंटमध्ये सांगू शकतात, त्याचं कारण देखील सांगू शकता. आणि टेक्निकलनुसार जर बघितलं तर कुठल्याही बुलिश साईडचा व्ह्यू बनत नव्हता. ओके, तर या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचाच अभ्यास करा. हे मी वारंवार वरडू सांगत आहे. आणि अभ्यास करा म्हणजे ते नसतात का दुसरी तिसरी ती मुलं छोटी ते पण रेग्युलर अभ्यास करतात आणि आपण पॅरेंट्स म्हणून त्यांना म्हणत असतो की अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा, त्यावेळेस त्यांना जसा राग येतो का, तसंच आत्ताचे जे लोक आहेत जे 20, 25, 30 वर्षाचे आहेत, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा हे सांगतोय, तशात दुसरे तिसरे मुलाला जसे चिडचिड होते का तशी चिडचिड हे लोक करतात. आणि तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगताय, अभ्यास करा म्हणून. का, तर अभ्यास केल्यावरती गोष्टी समजतात आणि तुम्ही एक्झाममध्ये व्यवस्थित त्या गोष्टी मांडू शकता. परंतु तुम्ही अभ्यास करताय का, बिलकुल नाही. मार्केट ओपन होतं त्यावेळेस तुमचा एक्झाम सुरू होतं, त्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये काय करताय, लक्षात ठेवा की अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट आवर्जून मी असं का सांगतो, कारण की तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात आलं पाहिजे.
आता बघा थोडंसं जर इकडे तुम्ही विचार केला तर मार्केट एका सपोर्ट लेवलवरती आहे, परंतु काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे की इकडे अजून नाही. परंतु एक राऊंड लेवल आहे 26,000ची, त्या लेवलवरती निफ्टी पोहोचलेला आहे आणि कंटिन्युअसली 2 दिवस निफ्टी निगेटिव्ह आहे. जर आपण डेली टाइम फ्रेमवरती गेलं तर दोन्ही तुम्हाला कॅन्डल बघायला मिळतील निगेटिव्हवाल्या. ती पूर्ण निगेटिव्ह कॅन्डल होती. आज जर बघितलं, आज देखील थोडीशी निगेटिव्ह कॅन्डल आहे. इनसाइड कॅन्डल इकडे तयार झाली होती, तिचं ब्रेकडाऊन खालच्या साईडला झालं. आता ही जी बुलिश कॅन्डल होती त्याच्यानंतर अशा पद्धतीचे प्रायजेक्शन होणं थोडं करू शकतं मार्केट, की एक ब्रेकआउट नंतर थोडं इकडे पॉज आणि मग ऑल टाईम हाय ब्रेक करणार नाही, ठीक आहे. परंतु इकडे ऑल टाईम हाय ब्रेक केलाय का मार्केटनी? नाही केलेला. काय केलं मार्केटनी? खाली आलाय निफ्टी. परंतु जर तुम्ही व्यवस्थित चार्ट जर बघितला तर अजूनही तो चार्ट काय आहे, एका ट्रेंड लाईनमध्ये आहे. ही डेली टाइम फ्रेमवरती आहे बरं का, डेली टाइम फ्रेम एका ट्रेंड लाईनमध्ये आहे. तर ही जी बुलिश कॅन्डल जी झाली एका दिवसाची, या कॅन्डलच्या जोपर्यंत निफ्टीवरती आहे तोपर्यंत थोडंसं मार्केटमध्ये बुलिश सेंटिमेंट राहू शकतो. परंतु हा जर लो ब्रेक होतोय ना, तर हा सेंटिमेंट मग थोडंसं नेगेटिव्ह साईडला जाऊ शकतो. मग हे सपोर्ट परत ओपन होताना दिसू शकतात. आता ही खूप लांबची गोष्ट आहे. आपण फक्त डे ट्रेडरचा हिशोबाने जर विचार केला तर त्याच्यासाठी आपण 5 मिनिटाचा टाइम घेऊन परत जाऊया. लेवल इकडे ओपन करूया आणि या लेवल थोडेसे ॲडजस्ट करूया, कारण की लेवल टू लेवल मार्केट होतं. तर ही सपोर्टची लेवल खाली आली थोडीशी. इकडे जर बघितलं तर ही लेवल जर रिमूव्ह केली तर पूर्णतः हे कन्सोलिडेशन आहे. तर इकडे एक छोटासा पुल बॅक घेऊन मार्केटने इकडे मोमेंटम दाखवला होता. तर इकडे आपल्याला ही एक लेवल मिळाली 26,065ची. हां, ओके. इकडे एक सपोर्ट आहे. बरोबर जर नीट बघितलं तुम्ही तर आजचा जर लो बघितला या कॅन्डलचा, 26,000वरती सपोर्ट घेतलाय निफ्टीने आणि एक 26,000 एक राऊंड लेवल आहे आणि 26,000 सपोर्ट घेऊन थोडंसं बुलिश दाखवलं, परंतु ॲव्हरेज क्लोजिंग खाली आलेली आहे. 26,000ची राऊंड लेवल आहे. मार्केटनी टॉप पासून डाऊन साईडला एक मोमेंटम दाखवलाय. एक छोटा पुलबॅक घेऊन जर ही लेवल ब्रेक होते, कोणती? 26,065ची. या लेवलवरून रिसेंटली काही बुलिश ऍक्टिव्हिटी झाली होती का बघूया आपण. इकडनं एक शार्प अपसाइड मोमेंटम पुलबॅक घेऊन मार्केट वर गेलं होतं, ठीक आहे. आता 26,000च्या खाली काही सपोर्ट बनले ते का ते आधी मार्क करून घेऊया. हे सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. या लेवल थोड्या बरं म्हणतो मला समजायला सोपं. याने एक हेल्दी पुलबॅक घेतलंय. खाली येऊन टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होती आणि 26,000ची जर लेवल ब्रेक होती राऊंड लेवल आणि खाली जर कंटिन्युएशन होते, तर हे मोमेंटम जो आहे नेगेटिव्ह साईडला चाललाय, तो थोडासा आपल्याला कंटिन्युएशन करताना दिसू शकतो. मग काय लेवल आहे त्या खाली सपोर्ट लेवल? 25,957, 25,917 आणि 25,866. या 3 लेवल बघायला मिळतात. 1, 2, 3. त्या 3 लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती मार्क करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर एक फुल बॅक या लेवलवरती परत एखादा छोटासा सपोर्ट किंवा एखादा कप अँड हँडल आणि या पद्धतीने काहीशी जर एक पुल बॅक घेऊन जर निफ्टी ही लेवल ब्रेक होत असेल, तर हा प्रायजेक्शन पॅटर्न काय तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये सांगू शकता. 26,500ची जर लेवल ब्रेक होती तर इकडेच आपल्याला एक राऊंड लेवलवरती एक पुल बॅक घेताना दिसलेला आहे 2600. या काही बुलिश लेवल आहे. फर्स्ट काय आहे 26,100, सेकंड आहे 26,140, 26,176. या 3 लेवल आहे रेजिस्टन्स लेवल. ही एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स. या 3 रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. नो ट्रेडिंग झोन 26,065, 26,000, 60 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन इकडे निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके. आता गॅप अप जर ओपन होतोय निफ्टी तर छोटासा पुलबॅक घेऊन जर परत इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर काही बुलिश साईडला मोमेंटम येताना दिसू शकते. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर पुलबॅक घेऊन जर काहीशी बुलिश प्रायजेक्शन करून वरच्या लेवल ब्रेक झाले तर मग
हा ब्रेकडाऊन फेलियर कन्सिडर होऊ शकतो आणि त्याच्यानंतर मार्केट मग या लेवलवरती जर सस्टेन होते 26,000च्या वरती तर एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. ओके, संपूर्ण लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. ओव्हरऑल चार्ट जर बघितला डेली टाइम फ्रेमवरती, सॉरी 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, तर इकडे या पद्धतीत एक ट्रेंड लाईन तयार झालेली आहे. छोटी मोठी ट्रेंड लाईन 1 2 3. आता ही जी लेवल आहे रिसेंटली हे डबल टॉप होता, डबल टॉपच्या खाली आलेला आहे लेवल. ओके, जर याला वरती जायचं असेल तर हा छोटा मोठा बुलिश मोमेंटम दाखवू शकतो इंट्राडेमध्ये. पण 26,200 किंवा हे जे इंट्राडे हाय आहेत हे जोपर्यंत व्यवस्थितरित्या ब्रेक होत नाही ना तोपर्यंत असा स्ट्रॉंग मोमेंटम जो आहे बुलिश साईडला तो थोड्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. आणि आत्ताच्या प्रायजेक्शननुसार जर मार्केटला आपण रीड करण्याचा प्रयत्न केला, ही जी प्रायजेक्शन बघायला मिळते ती प्रायजेक्शननुसार, तर ज्या पद्धतीने मार्केटने इकडे 2 दिवस कंटिन्युएशन दाखवले डाऊन साईडचं, एक या सपोर्टवरती एक पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल, एक पुलबॅक घेऊन म्हणजे उद्याचा दिवस जर थोडासा बुलिश राहून त्याच्यानंतर पुढचे दिवस जर मार्केटने थोडंसं नेगेटिव्ह ट्रान्झॅक्शन क्रिएट करून ही जर लेवल ब्रेक झाली ना तर मोठ्या मोठ्या डाऊन साईडचे लेवल ओपन होताना दिसतात. ओके, सो आता ही ओव्हरऑल प्रायजेक्शन आपण डिस्कशन करतोय 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती. थोडंसं तुम्हाला ओव्हरऑल व्ह्यू तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुम्हाला थोडंसं समजायला सोपं जाईल या पद्धतीने. बाकी लेवल आपण डिस्कशन केलेलंच आहे डे लेवल, तर तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. ओके, आय होप निफ्टीचे लेवल तुम्हाला समजले असतील. बँक निफ्टी सेन्सेक्सचे लेवल बाकी आहे. व्हिडिओ शक्यतो पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. मी आता आग्रह करणार नाही तुम्हाला, परंतु ठीक आहे, तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही बघसालच, नसेल तुम्हाला समजत इट्स ओके फाईन. आता इकडे बघा निफ्टी बँकचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. निफ्टी बँक काल पण नेगेटिव्ह होता. आज जर बघितलं तर एक पुलबॅक घेतला, वरती गेला, नो ट्रेडिंग चेंज आसपास इकडे खूप जास्त वेळ कन्सोलिडेशन केलं. इकडे एक चॅनल क्रिएट केला. हा जर चॅनल तुम्हाला बघायला मिळत असेल तर तिकडनं लेवल ब्रेक झाली, छोटा मोमेंटम दाखवला. निफ्टीच्या कम्पेअरमध्ये सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीने थोडासा कमी मोमेंटम दिला. ओके, कमी इन द सेन्स की थोडंसं कन्फ्युजन मोमेंटम होता. तसं तर गेलाय तर हा पण 400 पॉईंट नेगेटिव्हच आहे, परंतु थोडासा कन्फ्युजन होता. ओके, आता याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की थोडंसं नेगेटिव्ह येऊन पुलबॅक घेऊन नेगेटिव्हच होतंय, परंतु रेंजमध्ये आहे थोडासा. म्हणजे जितका सुटसुटीत मोमेंटम पाहिजे तितकं सुटसुटीत मोमेंटम इकडे बँक निफ्टी देताना दिसत नाही. याची रेंज थोडीशी मोठी होऊ शकते. रेंज मोठी झाली तरी याची रेंज मोठी आहे, कारण की इतकं खूप इथे पण कन्सोलिडेशन होतं या पद्धतीत, इथे पण कन्सोलिडेशन आहे या पद्धतीत. म्हणजे ही जर रेंज बघितली आपण तर ही एक कन्सोलिडेशनची रेंज आहे. त्याच्यानंतर परत नेगेटिव्ह आलाय या लेवलच्या आसपास, या लेवलच्या आसपास. तर हा एक सपोर्ट बनलाय 59,256चा. रेजिस्टन्स बघितलं तर आजचा इंट्राडे हाय आहे 59,625चा. तर एक मोठी थोडीशी रेग्युलरपेक्षा थोडीशी जास्त मोठी रेंज बनलेली आहे. ओके, प्रायजेक्शन तर नेगेटिव्ह बघायला मिळतच आहे इकडे. आपण ही 2-3 दिवसापूर्वी पण आपण ही प्रायजेक्शन डिस्कशन केली. आता जर बघितलं तर नेगेटिव्ह साईड येऊन परत नेगेटिव्ह झालाय. डे लोला ऑलमोस्ट क्लोजिंग आहे. एक पुलबॅक घेऊन टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला फर्स्ट सपोर्ट आहे 59,027, 58,860 आणि 58,700. या 3 लेवल आपल्याकडे आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड सपोर्ट लेवल. ओके, तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर काही एवढा लेवल चेंजेस केलेला नाही आहे. येऊ द्या, इथे थोडं कन्सोलिडेशन करू द्या. कन्सोलिडेशन करून नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स आहे तो जर ब्रेक केला तर या लेवलवरती म्हणजे 59,886
60,100 आणि 60,300 या लेवल हे रेजिस्टन्स आहे. नो ट्रेडिंग झोन 59,600 म्हणजे 59,256 साधारण एक 400 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. आज जितकी जी रेंज क्रिएट केली तितकाच नो ट्रेडिंग झोन आहे. पूर्ण दिवसाचा नो ट्रेडिंग झोन आहे तो. आणि गॅप अप जर ओपन होते तर थोडं कन्सोलिडेशन करून जर हाय ब्रेक होत असेल तर मग रेजिस्टन्सवरती एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन झाला किंवा छोटा मोठा गॅप डाऊन ओपन झाला तर थोडा पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक नंतर काहीशी बेरिश प्रायजेक्शन होऊ द्या. बेरिश प्रायजेक्शन नंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर डाऊन साईडच्या लेवल आपण इकडे डिस्कशन केलेलं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर चार्ट पॅटर्न थोडासा निगेटिव्ह आहे. आता जाऊया सेन्सेक्समध्ये. निफ्टीप्रमाणे सेन्सेक्समध्ये देखील सेलिंग प्रेशर बघायला मिळाला. काल पण आज पण एका सपोर्ट लेवलवरती आहे. तर छोटीशी काही बुलिश प्रायजेक्शन करून एखादा दिवस म्हणजे उद्याचा दिवस थोडासा बुलिशमध्ये ग्रीनमध्ये क्लोजिंग झाली तर काय आश्चर्य वाटायला नको, कारण की त्याच सपोर्ट लेवलवरती आहे. तर त्याच हिशोबानेच आपण इकडे लेवल थोड्याशा ॲडजस्ट करूया. ट्रेंड लाईन ब्रेक, डाऊन साईड मोमेंटम सपोर्ट लेवलवरती आलाय. सपोर्ट लेवलच्या आसपास आहे. आता एक पुलबॅक घेऊन एक छोटा टप्पा खाऊन जर ही लेवल ब्रेक होते तर खाली हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे. 84,775 आणि 84,593 हे दोन सपोर्ट आपल्याला मिळतात ते बघायला. बुलिश साईडला जर बघितलं येऊ द्या, छोटासा पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक नंतर 85,350 ही जर लेवल ब्रेक होती तर आजचा इंट्राडे हाय 85,562, 85,800, 86,000 या तीन लेवल आपल्याकडे म्हणजे तीन रेजिस्टन्स आहे. बेसिकली लेवल काय रेजिस्टन्सवरती आपण मार्क केलेलं आहे. नो ट्रेडिंग झोन 85,350, 85,000 साधारण 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन. सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये थोडासा छोटा नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, गॅप अप जर ओपन होते तर थोडंसं या ट्रेंड लाईनच्या बाहेर ओपनिंग होती, त्यामुळे छोटासा पुलबॅक घेऊन जर परत इंट्राडे हाय ब्रेक होत असेल म्हणजे ओपनिंगची लेवल ब्रेक होत असेल तर परत मोमेंटम कंटिन्युएशन आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतं. डाऊन साईडला जर ओपन होते तर हा थोडासा सपोर्ट लेवलमध्ये ब्रेक होते. डाऊन साईड ओपन होऊन डायरेक्ट नेगेटिव्ह एखादी कॅन्डल तयार केली आणि कॅन्डलच्या नंतर जर हाय ब्रेक होत असेल तर थोडंसं ही जे गॅप पेंडिंग आहे हा गॅप फिल करायला देखील येऊ शकतो सेन्सेक्स. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करू शकता. बाकी ऑफिशियल ज्या लिंक आहेत सर्व गोष्टींच्या त्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.